नमस्कार मंडळी, मी मेघाज इझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज साधी सोपी आणि पारंपरिक रेसिपी बनवणार आहोत। रेसिपी एकदम साधी आहे, हेल्दी आहे आणि करायला तर एकदमच सोपी आहे। तर त्याच्यासाठी मी आधी इथं 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये पाऊण कप बेसन पीठ, पाऊण कप तांदळाचं पीठ। इथे तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी रवा वापरला तरीही चालू शकतं। त्याच्यानंतर मी इथं 1.5 कप आपलं टोटल बेसन, गहू पीठ आणि तांदूळ पीठ झालेलं आहे। तर त्याच्या अर्धा आपल्याला गूळ इथं वापरायचा आहे। तर मी इथं गुळाची पावडर करून ठेवलेली आहे, तीच वापरत आहे। तुम्ही याच्यामध्ये साखरही वापरू शकता, पण जर हेल्दी वेनं बनवायचं असेल तर आपल्याला इथं गुळाचा वापर करायला हवा, त्याच्यामुळे मी गूळ वापरलेला आहे। तर पाऊण कप गूळ वापरलेला आहे एकूण। त्याच्यानंतर 1 वेलचीची पूड करून घातलेली आहे, जायफळ किसून घातलेला आहे। त्याच्यानंतर मी इथं 1 कप पाणी घेतलेलं आहे, ते पाणी याच्यामध्ये घालून घेते। तर आधी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, त्यानंतरच आपल्याला एक्स्ट्रा पाणी ॲड करायचं आहे। तर मी इथं 2 कप ही पाणी घेतलेलं आहे, पण मी ते थोडं थोडं ॲड करणार आहे। तर आधी आपण हे मिक्स करून घेऊयात। तर ह्याच्या गाठी होऊ नयेत एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे। हे व्यवस्थित छान सरसरीत पीठ होतं, फार काही कष्ट घ्यावे लागत नाहीत। तर मी आता थोडं थोडं करून पाणी ॲड करते। एकदम आपल्याला असं पातळसर इथं याचं बॅटर बनवायचं आहे, म्हणजे खूप पातळही नाही, आपलं डोस्याचं पीठ असतं तशा पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे। तर इथं बघू शकता हे अजून खूप घट्टसर वाटत आहे मला, त्यामुळे मी अजून थोडं पाणी ॲड करते। तर थोडं थोडं पाणी ॲड करून कन्सिस्टन्सी चेक करायचं, म्हणजे आपल्याला योग्य कन्सिस्टन्सी वाटली तर त्याच्यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही। आणि चुकून कधी पाणी जास्त झालं तर तुम्ही याच्यामध्ये परत गव्हाचं पीठ 2-3 चमचे वगैरे ॲड करून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्या। तर हे इतपत पातळ झालेलं आहे, हे आपल्याला अशाच पद्धतीने बनवायचं आहे। थोडा वेळ आपण याला झाकून ठेवणार आहोत, त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट होईल। तर इथं बघू शकता पाऊण कप पाणी राहिलेलं आहे 2 कपमधील। त्यानंतर आपण हे झाकून ठेवूयात 10-15 मिनटं। 10-15 मिनटांनी म्हणजे आपल्याला गूळ पण पूर्ण वितळवून घ्यायचं आहे आणि तांदळाचं पीठ घातलं होतं त्याच्यामुळे थोडंसं आपण हे मुरायला ठेवलं होतं। तर हे आपलं झालेलं आहे। तर बघू शकता आपलं डोस्याच्या बॅटरसारखं हे झालेलं आहे। पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। प्रत्येक वेळी आपण मालपुवा बनवताना पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी चवीपुरतं मीठ घालत आहे। गोडाचा पदार्थ असला तरीसुद्धा थोडंसं याच्यामध्ये मीठ ॲड करायचं, त्यामुळे याची चव चांगली लागते। कारण गहू पीठ वगैरे आहे त्यामुळे थोडंसं बॅलन्स व्हायला थोडे 1 पाऊण चमचा इतकं मीठ टाकायचं। त्याच्यानंतर मी इथं भिडाचा तवा छान गरम करून घेतलेला आहे, त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तूप लावून घेते। तर तुम्ही इथं तेलही वापरू शकता, पण गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे थोडंसं तूप वापरलं की टेस्ट अजून छान लागते। तर अशा पद्धतीने हे पळीनं सोडायचं आहे आपल्याला आणि हे हलकंसं जाडसरच असतं, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने याचा थिकनेस असायला हवा। आणि एक मध्यम आचेवर हे आपल्याला 1-2 मिनिट भाजू द्यायचं आहे। आणि बघू शकता आपण इथे सोडा वगैरे अजिबात वापरलेला नाही आहे, तरी छान अशी जाळी सुटलेली आहे। मस्त जाळीदार बनतात हे मालपुवा। तर बघू शकता किती सुंदर जाळी आलेली आहे। मीडियम गॅसवरती दोन्ही साईडला छान आपण ह्याला भाजून घेणार आहोत। 3-4 मिनटं भाजून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ आहे त्यामुळे छान मऊसूत होतो, पण ह्याला भाजायला थोडासा टाईम लागू शकतो आणि कलर याचा थोडासा डार्कच येतो।
तेव्हाच हे खायला छान लागतात चवीला. तर दोन्ही साईडनी छान असं याला भाजून घ्यायचं. तर बघू शकता हे अशा पद्धतीने होतात. खूप छान, खूप टेस्टी लागतात. तर नक्की ट्राय करून बघा. प्रत्येक वेळी घावण घालताना जे आपण बॅटर बनवले ते हलकंसं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला आपण पसरवत बसायचं नाही, ते आपोआप पसरतं त्याच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे. घावण एका साईडने व्यवस्थित भाजू द्यायचं आहे. वरून ड्राय झाल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने वरून आणखी थोडं तूपही लावू शकता किंवा नाही लावलं तरीही चालू शकतं. तर हे पूर्ण व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. कडा आधी सोडवून घ्यायच्या व्यवस्थित. त्याच्यानंतर हे आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. एकदम सॉफ्ट असतं हे, त्याच्यामुळे पलटताना थोडंसं पटकन पलटायचं. तर बघू शकता इथं छान कलर आलेला आहे. दुसऱ्या बाजूने छान भाजलेला आहे. तर आता आपण हे काढून घेऊयात. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे मालपुआ तुम्ही चहासोबतही खाऊ शकता. चहासोबत मालपुआ खूप छान लागतो टेस्टला. तर नक्की ट्राय करून बघा. मुलं आजकाल कोणत्याच पालेभाज्या किंवा भाज्या खायला बघत नाही. तर असंच काहीतरी वेगळं वेगळं करून खायला घालायला लागतं. त्यातल्या त्यात पालक ही खूप पौष्टिक असते आणि आता हिवाळ्यात भरपूर पालेभाज्या भेटतात. तर त्या खाऊ घालायलाच हव्यात. तर मी खूप सारी इथं पालक घेतलेली आहे. आता ही पालक आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मी याच्यामध्ये भाजी बुडेल इतकं पाणी घालून साईडला ठेवणार आहे, कारण त्याच्यामध्ये जी माती वगैरे असते ती निघायला हवी म्हणून 10 मिनटं साईडला ठेवते. त्याच्यानंतर इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. 3 तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर घेतलेली आहे. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. ओवा आणि जिरं जे आहे आपल्याला ते मोठं मोठंच बारीक झालेलं हवं आहे. त्याच्यामुळे काय होतं फ्लेवर उतरतो. त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्येच घालून घेतलेलं आहे. तर इथं मी मीडियम साईजचे 2 टोमॅटो घेतलेले आहेत. बॅक साईडचे अशा पद्धतीनं काढून घ्यायचं आणि मोठे मोठेच भाग करायचे 2. त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा घेतला होता, तोही आपण बारीक कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर मिरच्या थोड्याशा तिखट आहेत, त्यामुळे मी 2च वापरलेल्या आहेत. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि 5-6 लसूण पाकळ्या घेतल्या होत्या. त्यानंतर मी इथे एक कढई ठेवली आहे. त्याच्या 1 चमचा तेल घेतलेला आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचे आपल्याला आणि हे झाकून आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटांनी हे आपण चेक करायचं. टोमॅटो चांगले शिजलेही पाहिजेत. चांगले म्हणजे थोडेफार शिजले पाहिजेत. 70% शिजलं पाहिजे आणि एक त्याला स्मोकी फ्लेवर यायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण हे करतोय. परत मी टोमॅटो पलटवून परत त्याला झाकून 1-2 मिनटं वाफ काढून घेते. त्याच्यामुळे टोमॅटोही सॉफ्ट होईल आणि एक छान असं ते भाजलंही जाईल. तर अशा पद्धतीने आलटवून पलटवून आपल्याला हे 3-4 मिनटं छान ह्याची बघाची स्किन निघायला पाहिजे इतपत हे भाजून घ्यायचं. पण अजून बाकीच्या टोमॅटोंची स्किन निघली नाही आहे. ते अजून सॉफ्ट तेवढे झाले नाही आहेत. टोमॅटो पलटवून घ्यायचे. त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण जो आपण बारीक चिरला होता तो घालायचा आणि हे झाकून परत 1-2 मिनटं वाफ काढून घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपला लसूण मिरचीही छान त्या तेलामध्ये तळले जातील. तर बघू शकता इथं लसूण मिरची छान तळलेली आहे आणि टोमॅटोही बऱ्यापैकी आता सॉफ्ट झालेले आहेत. तर आता आपण हे असंच थंड करण्यासाठी ठेवणार आहोत. मी इकडे पालक स्वच्छ धुवून घेते. तर 1-2 पाण्याने पालक स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याचं पाणी नितळायला ठेवायचं. पाणी त्यातून जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघावं यासाठी. त्याच्यानंतर मोठं मोठं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही बारीक चिरूनही पालक वापरू शकता, पण मी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे, जेणेकरून लहान मुलं कसं ते भाजी बघितली की खायला बघत नाहीत. तर मी अशा पद्धतीने हे मिक्सरला लावून घेते. सगळ्या रेसिपी मी खाऊन झाल्यानंतर व्हॉइस ओव्हर करत असते.
तर खरंच खूप टेस्टी झाली होती आणि माझ्या मुलगीला भाज्या आवडत नाहीत, पण तिनेही पराठा खूप आवडीने खाल्ला होता. मी तिला सांगितलेलं ग्रीन फूड कलर घातलेला आहे त्याच्यामध्ये आणि तिने आवडीने खाल्ला. तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. तर बघू शकता मी हे अशा पद्धतीने बारीक केलं आहे. थोडं हलकं हलकं मोठंच ठेवलेलं आहे. हे मी एका बाउलमध्ये काढून घेते. तर तुम्ही अशा पद्धतीने केलात ना, टेस्ट खूप छान येते. तर इथे एक अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि जे आपण मिक्सरला वाटून ठेवलं होतं मिरची, आलं, लसूण, जिरं, ओवा आणि कोथिंबीर ते इथं मी ॲड केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी आधीच मीठ घातलं होतं, त्यामुळे इथं मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. चवीनुसार जितकं मीठ आवश्यक आहे तितकं घाला. त्याच्यानंतर मी इथं 4 चमचे बेसन वापरलेलं आहे आणि 1 चमचा तीळ. तर बेसनने छान खुसखुशीतपणा येतो आणि तिळाची टेस्ट खूप छान येते, त्यामुळे मी इथं वापरलेलं आहे. हे आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मी आता गव्हाचं पीठ ॲड करणार आहे. तर गव्हाचं पीठ ॲड करताना थोडं थोडं करायचं, म्हणजे जितकं आवश्यक आहे याच्यामध्ये तितकं करायचं. आणि मी पालक जेव्हा बारीक केले तेव्हा फक्त 1 पाऊण वाटीच पाणी घातलेलं होतं. खूप जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मग जास्त पीठ बसतं त्याच्यामध्ये. मग त्याच्यामुळे जर तुम्हाला क्वांटिटी जास्त करायची असेल तर तुम्ही थोडंसं पाणी वापरलं तर चालेल, किंवा मिक्सरमध्ये बारीक करताना कमी पाणी वापरा, नंतर थोडंसं ॲड केलं तरी चालू शकतं. पण मी आहे तेवढ्यामध्ये जितकं पीठ लागेल तितकं घालणार आहे आणि हे मळून घेणार आहे. तर मी आतापर्यंत 2.5 वाटी इथं पीठ घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित मळून घेते. तर 2.5 वाटी पिठामध्ये छान मळून झालेलं आहे आणि खूप पातळ हे पीठ ठेवायचं नाही. तर हे 10 मिनटं मी आता साईडला ठेवते थोडं हलकं मुरायला. तोपर्यंत मी जे आपण टोमॅटो भाजून घेतले आहेत आणि मिरची, लसूण ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. तर हे तुम्ही तुमच्याकडे मॅशर वगैरे असेल तर मोठं मोठं ह्याला मॅश करून घेऊ शकता, किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये ना पल्स मोडवरती आपल्याला ह्याला बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं मी एक कांदा जो चिरून घेतला होता तो हाताने मोकळा केला आहे आणि त्याच्यानंतर हे मी मोठं मोठं जे टोमॅटो, लसूण, मिरची बारीक केली होती ती ह्याच्यामध्ये ॲड केली आहे. त्याच्यानंतर थोडंसं मीठ, अगदी थोडं मीठ इथं ॲड केलं आहे मी. 1 चमचा लिंबूचा रस ॲड करायचा. हे व्यवस्थित मिक्स करायचं. तर पराठ्यासोबत ही चटणी आहे ना खूप टेस्टी लागते, खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अजून याच्यामध्ये आता घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे मी, जे मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घातलं. आणि छोटा जो चमचा असतो त्याने मी अर्धा चमचा इथं आमचूर पावडर घातलेली आहे. यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालायची आणि हे मिक्स करून घ्यायचं. खूप म्हणजे आंबट, तिखट आणि मस्त अशी चटपटीत टेस्ट येते ह्याची. जर आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला इथं तुम्ही वापरू शकता आणि पराठ्यासोबत एकदम भन्नाट लागते ही चटणी. चला आता पीठ मुरलेलं आहे तर पराठा करून घेऊयात. आपण चपाती लाटण्यासाठी जेवढा गोळा घेतो तेवढाच घ्यायचा आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे. तर पराठे कधीही आपण असेच जर त्याला भाजलं ना तर छान असे फुलत नाहीत. त्यामुळे काय करायचं, त्याला आपण 4 घडी घालू शकतो, किंवा मुलांसाठी बनवत असाल तर आपण त्यांना अशा पद्धतीने वेगवेगळ्या शेपमध्ये बनवून देऊ शकतो. तरी मी इथं ट्रायंगल पराठा बनवत आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड केलं ना पराठा फुगतोही छान आणि दिसतो छान. त्यामुळे काय होतं, मुलं आवडीने खातात. तर मी इथं ट्रायंगल शेपचा पराठा करून घेतलेला आहे. तवा गरम झाला आहे, पराठा टाकलेला आहे. तर वरून पूर्ण कोरडा झाला की पराठा पलटवायचा. तर बघू शकता पराठा किती सुंदर फुलायला लागलेला आहे. मस्त टम्म फुगलेला आहे एकदम. आणि मग साईडने थोडंसं तेल सोडायचं आणि वरूनही तेल लावून घ्यायचं. तर मी नेहमी सांगत असते पराठा भाजताना साईडने तेल सोडायचं, कारण साईड कशा थोड्याशा हलक्या जाड होतात. पराठे आपले चपातीपेक्षा थोडे जाड होतात. तर साईड छान भाजल्या पाहिजेत म्हणून साईडने आधी तेल सोडायचं आणि छान खरपूस असा पराठा भाजून घ्यायचं. चपातीपेक्षा थोडं जास्त भाजायचं म्हणजे पराठे टेस्टला छान लागतात. तर बघू शकता मस्त असा आपला पराठा तयार झालेला आहे. मस्त टोमॅटोची चटणी आणि इथं मी मिरचीचं लोणचं घेतलेलं आहे. याच्यासोबत खूप भारी लागतं टेस्टला. इथं एक मुळा घेतलेला आहे. वजनी प्रमाणात बघायला गेलं तर हा 400 ग्राम मुळा आहे. तर याचे दोन्ही साईड काढून घ्यायचे.
मुळ्याची भाजी खाल्ली जात नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही याचा नाश्ता बनवू शकता। खूप टेस्टी आणि खूप मस्त लागतो चवीला। तर याच्यावरची साल काढून घ्यायची आहे। मी मुळा आधी धुवून पुसून घेतला होता। त्यानंतर याचे मोठे मोठे काप करून घेते। मुळा आपल्याला मोठा मोठा कट करून घ्यायचा आहे। तर मी अशा पद्धतीने मुळा कट करून घेते। असं केलं की काय होतं, थोडं पटापट मुळा कट केला जातो, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे। सर्व मुळा कट करून घ्यायचा। त्यानंतर मी इथं 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे। साल काढल्यानंतर आलं छोटे छोटे पीस मध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे। 2 तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। इथे मी घेतलेले आहेत 2 मीडियम साइजचे कांदे, जे की मी मोठे मोठे कट करून घेणार आहे। मी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मुळा पूर्ण आपण जो एक कट करून घेतला होता तो पूर्ण मुळा घ्यायचा आहे। 2 कांदे जे आपण मोठे मोठे कट करून घेतले होते, आलं, हिरवी मिरची, हे सर्व मिक्सर मध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे पूर्णपणे बारीक करायचं आहे। याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही, एकदम बारीक पेस्ट होईल इतपत हे बारीक करायचं आहे। अगदी 2 मिनिटात ह्याची छान अशी पेस्ट झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता सर्व जे साहित्य होतं ते एकदम छान बारीक झालेलं आहे आणि पाणी अजिबातच वापरलेलं नाही आहे। मुळ्याचं स्वतःचं पाणी असतं, ते रिलीज होतं, त्याच्यामुळे पाणी घालायचं नाही। तर हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। त्याच्यानंतर मुळ्याची जी पानं मी धुवून स्वच्छ नीट करून ठेवली होती ती बारीक चिरून घ्यायची आहेत। मुळ्यांच्या पाण्याची टेस्ट खूप छान लागते, त्यामुळे मी इथे वापरलेले आहेत। तुमच्याकडे असतील तर नक्की वापरा, नसेल तर मग इथं कोथिंबीर वापरा थोडी। त्याच्यानंतर 1 चमचा मीठ घातलेला आहे मी, छोटा 1 चमचा हळद आणि एक अर्धा चमचा गरम मसाला वापरलेला आहे। याच्यामध्ये खूप जास्त मसाले जात नाहीत, तर थोड्या मसाल्यामध्ये मस्त असा नाश्ता बनतो। आपण इथं जे पोहे बारीक करून ठेवले होते ते याच्यामध्ये घालायचे। त्याच्यानंतर 1 कप गव्हाचं पीठ इथं मी वापरलेलं आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर जे काही मी प्रमाण सांगितलेलं आहे ते परफेक्ट झालेलं आहे। जर पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर 1 किंवा 2 चमचे तुम्ही इथे पाणी वापरू शकता, किंवा पीठ जास्त सैलसर वाटत असेल तर थोडंसं 1-2-4 चमचे पीठ वापरा, म्हणजे प्रमाण योग्य होईल। तर अशा पद्धतीने याचा घट्टसर आपण गोळा मळून घ्यायचा आहे। आपण इथे पोहे वापरलेले आहेत, तर ते फुलण्यासाठी याला आपण एक 15 मिनिटं साईडला ठेवून देऊयात। 15 मिनिटांनी इथं बघू शकता पीठ छान मुरलेलं आहे। तर याचा छोटा चपातीचा गोळा घेतो तेवढा गोळा घ्यायचा। तर अशा पद्धतीने थोडंसं हलकंसं मऊसर करून गोळा बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर याचा आपण पराठा लाटून घ्यायचा आहे। तर पराठामध्ये पोहे आहेत त्यामुळे असं साईडनं चिरतं, तर त्याने काही फरक पडत नाही, पराठा छानच होतो। मला जर छान गोल गरगरीत पराठा बनवायचा असेल तर अशा पद्धतीने एखाद्या डब्याचं टोपण घ्यायचं आणि त्याला छान गोल आकार द्यायचा। तर बघू शकता किती मस्त गोल गरगरीत पराठा झालेला आहे। तरी मी इथं तवा गरम करायला ठेवला होता। तवा छान गरम झाला की मग त्याच्यावरती पराठा घालायचा। 1 मिनिटाने वरून कलर चेंज झाला की पराठा पलटवून घ्यायचा। तर बघू शकता छान भाजलेला आहे। गॅस मोठा करायचा, दुसऱ्या साईडनेही तेल टाकून अशा पद्धतीने पराठा भाजायचा। पराठा जितका खरपूस छान भाजतो तितकी त्याची टेस्ट छान लागते, त्यामुळे लालसर होईपर्यंत पराठा भाजून घ्यायचा आहे। तर बघू शकता मस्त असा आपला पराठा तयार झालेला आहे आणि टेस्टलाही खूप छान लागतो। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करूनही सांगा। तर बघू शकता मस्त असा आपला पराठा तयार झालेला आहे।
तर मी अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरा पराठा करून दाखवते। तर एक छोटा चपातीचा गोळा घ्यायचा आणि गव्हाचं पीठ इथे लावलेलं आहे मी। गव्हाचं पीठ लावून हे पराठे लाटायचे आहेत आणि गोल आकार येण्यासाठी इथं डब्याच्या टोपणने त्याला कट करून घ्यायचं किंवा तुम्ही असेच हे पराठे भाजू शकता। पराठा तव्यावर घालून घ्यायचा, एकाच मिनिटवर एका साईडने भाजून घ्यायचा। तर 1 मिनिट बाद मी पराठा पलटलेला आहे। गॅस मोठा करायचा, दुसऱ्या साईडनेही भाजू द्यायचा आहे। त्यानंतर मी साईडने तेल टाकलेलं आहे थोडंसं। साईडने तेल टाकलं की साईड छान भाजले जातात, अगदी खरपूस असे भाजले जातात। तर दोन्ही साईडने तेल लावून छान असा खरपूस पराठा भाजून घ्यायचा आहे। आहोंचा आवडीचा नाश्ता आहे, त्यामुळे आहो वाट बघतायत। तर चला मी इथं त्यांना नाश्ता देते। त्याच्यासाठी मी हिरवी चटणी, पराठे आणि चहा दिलेला आहे। रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप छान झाली होती। आहोने 3 म्हणत 6 पराठे खाल्लेले आहेत। चला मी थोडी टेस्ट करते। तर याची टेस्ट खरंच खूप भन्नाट येत होती आणि एकदम मंचुरियन सारखे येत होते। ज्यांना चायनीज आवडतं त्यांना खूप आवडेल, तर नक्की ट्राय करून बघा एकदा। तर मंडळी, आज एकदम साधा सोपा आणि हेल्दी टेस्टी असा नाश्ता मी तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे। तर इथं मेथी घेतलेली आहे, मेथी स्वच्छ निवडून घेतलेली आहे। त्यानंतर स्वच्छ 2-3 पाण्याने आपल्याला ही धुवून घ्यायची आहे। आता एखाद्या अशा चाळणीवर यातलं पाणी सर्व नितळून घ्यायचं आहे आपल्याला। रेसिपी आपण नेहमी बनवतच असतो, पण काहीतरी वेगळं आणि थंडी स्पेशल मी आज मेथीचे छान असे धपाटे बनवलेले आहेत। तुम्हाला नक्की आवडतील। आता अशा पद्धतीने मेथी छान बारीक चिरून घ्यायची। इथे मी 1 वाटी मेथी घेतलेली आहे। त्याच्यानंतर 1 वाटी बाजरीचं पीठ, त्याच्यानंतर 4 चमचे बेसन पीठ, 4 चमचे म्हणजे अर्धी वाटी इतकं होतं ते। तर अर्धी वाटी बेसन पीठ आणि 4 चमचे गव्हाचे पीठ। गव्हाच्या पिठामुळे आपल्या पदार्थाला छान बाइंडिंग येते, त्याच्यामुळे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। त्यानंतर आपण एक अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे, तो छान क्रश करून घालायचा आहे। त्यानंतर अर्धा चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट आणि पाऊण चमचा हळद, हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व सुके पदार्थ मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता थंडी असल्यामुळे बाजरीचं पीठ आपण जास्त खाण्यात वापरतो, कारण त्याच्यामध्ये उष्णता असते आणि ते आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं। आणि आता भाज्याही खूप साऱ्या मिळतात, त्यामुळे जेवणात आपण जास्तीत जास्त भाज्या वापरल्या पाहिजेत। या पदार्थामध्ये काय होतं, भाजीचं प्रमाण आपण जास्त वापरू शकतो, त्यामुळे हे खायला टेस्टीही आहे आणि आपल्यासाठी हेल्दी आहे। तर बघा, हे आपल्याला पीठ एकदम सैलसर असं मळायचं आहे आणि आपल्या याच्यात बाजरीचं पीठ असल्यामुळे हे फार चिकट वगैरे पीठ होत नाही। तर आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे। तर मी बघा इथं थोडंसं सैलसरच पीठ मळेल आहे। त्यानंतर आपण एक रुमाल ओला करून घेणार आहोत आणि जितकं आपल्याला चपातीला पीठ हवं असतं त्याप्रमाणे एक गोळा करून घ्यायचा पिठाचा आणि त्याला थोडंसं हाताला पाणी लावून ह्याला थापून घ्यायचं आहे। आपण नेहमीच लाटून पराठे वगैरे करतो, त्याच्यापेक्षा याची चव खूप वेगळी येते आणि ह्याच्यामध्ये आपण जास्तीची भाजी वापरू शकतो। पराठ्यामध्ये काय होतं, खूप जास्त भाजी वापरली की मग पराठा फाटण्याची वगैरे शक्यता असते, तर इथं तसं होत नाही आणि हे टेस्टला खूप सुंदर लागतं। तर आपण नेहमीच गव्हाच्या पिठाचे वगैरे धपाटे खातो, मिक्स पिठाचे, तर तुम्ही एकदा बाजरीच्या पिठाचे असे धपाटे ट्राय करून बघा, हे टेस्टला खूप छान लागतात। तर आपण इथे होल करून घेतोय, जेणेकरून हा जो धपाटा असतो आपला तो थोडासा हलकासा जाड असतो, तर तो भाजला गेला पाहिजे याच्यासाठी आपण ते मध्ये होल करतो। एक 4 ते 5 होल करून घ्यायचेत आपल्याला आणि हे बघा, हे अशा प्रकारे व्यवस्थित टाकून घ्यायचा। हातावर तो आधी धपाटा उचलायचा आहे आणि तसंच आपल्याला
तव्यामध्ये टाकून हळूहळू तो रुमाल काढून घ्यायचा आहे। त्यानंतर वरून कलर चेंज झाला की मग आपण साईडने आणि होलमध्ये तेल टाकून घ्यायचं। याच्यामुळे काय होतं, पराठा एकदम लालसर असा खालून छान भाजला जातो एकसारखा सगळ्या साईडने। तर आता आपण थोडंसं तेल लावून भाजला की मग याला साईडला याच्या कडा सैल करून घ्यायच्या आणि मग आपला धपाटा पलटवून घ्यायचा। हा आपला धपाटा किती सुंदर दिसतो, कलर किती सुरेख आलेला आहे आणि एकसारखा असं छान भाजलेला आहे। तर आपण खालच्या साईडने भाजण्यासाठी थोडंसं साईडने तेल सोडायचं आणि जे आपण होल केले त्याच्यामध्ये तेल सोडायचं। ते होलमध्ये तेल सोडल्यामुळे काय होतं, मधल्या साईडला तेल लागलं जातं आणि मस्त असे खरपूस आपले धपाटे भाजले जातात। मी इथं मेजरिंग कपनं 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ बनवणं एकदम सोपं आहे। तांदूळ धुवायचे, स्वच्छ उन्हामध्ये किंवा घरामध्ये कोरडे करायचे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं। त्याच्यानंतर मी इथं अर्धा कप दही घेतलेला आहे। तर दही खूप जास्त आंबट घ्यायचं नाही, फ्रेश दही वापरायचं, याने टेस्ट खूप छान येते। तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण 1 पाऊण कप पाणी ॲड करतोय। पाणी ॲड करायचं आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून एकजीव करायचं आहे आपल्याला। तर आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे। तर बघू शकता छान असं आपलं जे इडलीचं बॅटर असतं त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे हे पीठ। तर आता आपल्याला याला 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये वापरणारं दुसरे इन्ग्रेडियंट म्हणजे पोहे। पोह्याने आपली इडली एकदम सॉफ्ट होते। मी इथं अर्धा कप पोहे घेतलेले आहेत। पोहे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यानंतर याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि 10 मिनिटं रेस्टला ठेवायचं। तर इथं चटणी बनवण्यासाठी मी 1/3 कप शेंगदाणे घेतलेले आहेत। त्याच्यावर 1 चमचा तेल सोडलं आणि याला आपल्याला मंद आचेवर छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। 1-2-3 मिनिटं छान भाजून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता शेंगदाणे आपले भाजलेले आहेत। आता याच्यामध्ये 1/4 कप आपण फुटाणे डाळ ॲड करतोय। कुठे कुठे याला डाळवं असेही म्हणतात। तर ही आपण डाळ ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि 1-2 मिनिटं आपल्याला मंद आचेवर याला भाजून घ्यायचं आहे। 2 मिनिटं भाजून झालेलं आहे। आता गॅस बंद करून हे आपण थंड व्हायला ठेवूयात। थंड झाल्यानंतर शेंगदाणे व डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। त्यामध्ये 1 हिरवी मिरची जी थोडीशी तिखट आहे म्हणून 1 वापरलेली आहे, थोडंसं चिंचेचा तुकडा वापरलेला आहे, अर्धा चमचा मीठ चवीनुसार ॲड करा आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण मी पाणी थोडं थोडं वापरून मस्त असं बारीक वाटून घेतलेलं आहे। तर कन्सिस्टन्सी तुम्ही इथं चेक करू शकता, इतपत आपल्याला ही पातळ चटणी बनवायची आहे। तडक्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की मग त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि मिरची घालायची आहे। आपला तडका तयार झालेला आहे। आपण बनवलेल्या मिश्रणावर तडका टाकून घ्यायचा आहे। तर अशी एकदा चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, टेस्टला छान लागते आणि एकदम सिंपल साधी आहे। जेव्हा आपल्या घरी खोबरं नसेल तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही शेंगदाण्याची आणि डाळव्याची चटणी बनवू शकता। टेस्टला एकदम भारी लागते, जशी बाहेर मिळते तशी लागते। 10 मिनिटांनी आपले पोहे छान फुगलेले आहेत। आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आपण पोहे छान धुतले होते, त्याच्यामुळे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्यासोबतही वापरला तरी चालू शकतं। पोहे व्यवस्थित बारीक झालेले आहेत, अशी त्याची स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे। आणि एक काळजी घ्यायची, पाणी खूप जास्त ॲड करायचं नाही, कारण आपण हे आपल्या तांदळाच्या पिठामध्येही पाणी घातलं होतं। तर 10 मिनिटांनी बघू शकता मस्त असं आपलं तांदळाचं पीठही छान फुगलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये हे जे आपण पोह्याचं मिश्रण केलं होतं, बारीक केलं होतं पोहे, ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे व्यवस्थित। अशा पद्धतीने तुम्ही एका साईडून चमचा जर फिरवला तर व्यवस्थित आपलं मिश्रण एकजीव होतं।
मिश्रण एकजीव झाले. आता याच्यामध्ये लहान चमच्याने 1 चमचा मीठ टाकलेलं आहे मी. त्यानंतर छान जाळीदारपणा येण्यासाठी आणि आपलं पीठ आपण फुगवून घेतलेलं आहे, आंबवलेलं नाही आहे, म्हणून मी इथं अर्धा चमचा सोडा घातलेला आहे. तुम्ही सोडाऐवजी इथं इनोही वापरू शकता. तर हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एका साईडने ह्याला मिक्स करायचं म्हणजे छान जाळीदारपणा येतो. सोडा व्यवस्थित सगळ्या बॅटरमध्ये मिक्स झाला की तरच आपली इडली छान फुलणार आहेत. सो हे 1-2 मिनटं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बॅटर व्यवस्थित मिक्स झाले. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. इडलीच्या बॅटर इतकंच ते पातळ ठेवायचं आहे. तर मी ते इडलीचं पात्र ग्रीस करून घेतलं आहे तेलाने आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे. इथे इडलीच्या पात्रामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं, कारण पाणी उकळल्याशिवाय आपण इडली ठेवायची नाही, नाहीतर त्याला हवी तशी जाळी येत नाही. सर्व इडलीच्या प्लेट्स ठेवून 10 मिनटं इथं छान वाफ काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली इडली तयार झालेली आहे. एकदम सॉफ्ट स्पॉन्जी अशी आपली इडली तयार झालेली, एकदम मऊसूत अशी आपली इडली होते. तर नक्की रेसिपी ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.